नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 विषयीचे काही 100 प्रश्न घेणार आहोत। तर त्यामध्ये करंट अफेअर्सशी रिलेटेड आज आपण टोटल 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा होणार आहे। हे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत। तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराल। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। तर बघा, पहिला प्रश्न, विश्व मराठी संमेलन 2025चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे? तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 2025मध्ये जे विश्व मराठी संमेलन होणार आहे ते मराठी भाषा विभाग या विभागामार्फत करण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 2, मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी किरण कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। तर महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025ची विजेती कोण ठरली? तर महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा 2025ची विजेती भाग्यश्री फंड ह्या ठरल्या आहे आणि उपविजेत्या अमृता पुजारी ह्या ठरल्या आहेत। त्यानंतर आहे, भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर भारतातील पहिले AI विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर येथील 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर छत्रपती संभाजीनगर येथील 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक राणा यांची निवड करण्यात आली। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेता कोण ठरला आहे? तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेता पृथ्वीराज मोहोळ हा ठरला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 उपविजेता कोण ठरला आहे? तर यामध्ये महेंद्र गायकवाड हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025चे उपविजेता ठरले आहेत। त्यानंतर आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे? तर टेनिस या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले? तर टेनिस या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने कोणते पदक जिंकले आहे? तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने सुवर्ण पदक जिंकले आहे। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने तिरंदाजीमध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहे? तर त्यांनी टोटल 3 सुवर्ण पदके जिंकली आहे। महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र लोणार येथे स्थापन करण्यात येणार आहे। तर तुम्हाला माहिती असेल, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि लोणारला जे काही पाणी आढळते त्यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरियाज, मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि तो अतिशय सुंदर असा निसर्गरम्य एरिया आहे। त्यामुळे तिथे योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचे ठरले आहे। त्यानंतर आहे, 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहे? तर 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा ही महाराष्ट्र राज्यात होणार आहे। वने व वन्यजीव यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे कोणाला 2025मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? तर वने व वन्यजीव यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे।
माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये ज्या काही माता असतात त्या मातांना वेगवेगळा आहार दिला जातो, जेणेकरून त्यांच्या बालकांसाठी मिल्क जे आहे ते प्रॉपर त्यांना मिळायला पाहिजे. माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे? तर माता मिल्क बँक चालवण्यात राजस्थान राज्य प्रथम स्थानी आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आपले महाराष्ट्र आहे. त्यानंतर आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड झाली? तर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी विलास वाडेकर यांची निवड करण्यात आली होती. राजपथावर प्रस्थापित दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले? तर एकता कुमारी यांनी अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड राजपथावर आयोजित करण्यात येते. या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते? जी काही परेड असते ती राजपथावर आयोजित केली जाते, तर या राजपथाला काय म्हटले जाते? तर त्याला कर्तव्य पथ असे म्हटले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले? तर प्रजासत्ताक दिनानिमित्त सुवर्ण भारत वारसा आणि विकास या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले. सुवर्ण भारत वारसा आणि विकास. त्यानंतर आहे विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्वांची यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे? तर बघा 7. तर विविध क्षेत्रामध्ये अतुल्य योगदान देणाऱ्या 7 व्यक्तिमत्वांची यावर्षीच्या पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे. त्यानंतर आहे 24 जानेवारी 2025च्या राष्ट्रीय बालिका दिवसाची थीम कोणती होती? तर 24 जानेवारी 2025च्या राष्ट्रीय बालिका दिवसाची थीम ही उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण ही होती. बघा, मुलींना अतिशय महत्त्वाचे स्थान आता आपल्याला देण्यात आलेले आहे. तर मुलींनासुद्धा सगळ्याच गोष्टींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे, जेणेकरून त्यांना सगळ्याच गोष्टी जमायला पाहिजे. जसे की पोलीस भरती झाले किंवा एअरफोर्स ऑफिसर झाले तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला महिला दिसतात. इव्हन राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपतीसुद्धा आपल्याला महिला दिसतात. तर अशा ठिकाणी महिलांची निवड करण्यात यावी, यासाठी महिलांचे भविष्य हे उज्ज्वल व्हावे, यासाठी त्यांच्यासाठी सक्षमीकरण किंवा चांगले चांगले उपक्रम राबविण्यात येतात. तर हा त्यामधील एक उपक्रम म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. त्यानंतर आहे आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली? तर आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगढ या राज्याची शहराची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि हे 26वे गव्हर्नर आहेत. म्हणजे याच्या अगोदर जे झाले ते 25 आणि हे 26 नंबरचे संजय मल्होत्रा हे बँकेचे गव्हर्नर आहेत. आर्थिक पाहणी अहवालात 2024-25 नुसार देशातील किती टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे? तर आर्थिक पाहणीच्या अहवालानुसार 46% देशातील जी काही लोकसंख्या आहे त्यांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. बघा मित्रांनो, यामध्ये आपण टोटल 100 प्रश्न घेणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तर तुम्ही यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आहे देशातील कोणत्या राज्यात नुकतेच ऐविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे? तर सिक्कीम या राज्यात नुकतेच ऐविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या ही 89 इतकी झाली आहे, 89.
कोणत्या ठिकाणी 10वा विज्ञान फाय विज्ञान महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे? तर पणजी, गोवा या ठिकाणी 10वा विज्ञान फाय विज्ञान महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले. 2025 वर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापन दिवस साजरा करण्यात आला आहे? तर 2025 वर्षी 33वा राष्ट्रीय महिला आयोग स्थापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे. कोणत्या भारतीय लेखकाला इरॅस्मस प्राइज 2024ने सन्मानित करण्यात आले आहे? तर अमिताभ घोष यांना इरॅस्मस प्राइज 2024ने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि हे भारतीय लेखक आहेत. एअरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 कोठे सुरू होत आहे? इंडिया हवाई प्रदर्शन हे बंगळुरू येथे सुरू होत आहे. कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान-4 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे? बघा, भारताकडून जे काही चंद्रयान पाठवले गेले त्यामधलं आता 4थं चंद्रयानसुद्धा भारताकडून पाठवले जाणार आहे. तर ते कुठल्या वर्षी? तर 2027मध्ये भारताकडून चंद्रयान-4 ही मोहीम प्रक्षेपण केली जाणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या आहे? दिल्ली विधानसभा निवडणूक 2025मध्ये भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकल्या आहेत. फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे. तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले. तो किल्ला कोलकाता येथे आहे. भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे? तर भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी ही फरीदाबाद या शहरात स्थापन करण्यात आली आहे. उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हा हिमाचल प्रदेशमध्ये या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे? तर देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण DRDO आणि IIT हैदराबाद या संस्थेद्वारे करण्यात आलेले आहे. उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे. आगामी आर्थिक वर्ष 2026मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के विकास दर गाठेल असा अंदाज RBIने वर्तविला आहे? तर आगामी आर्थिक वर्ष 2026मध्ये भारतातील अर्थव्यवस्था ही 6.7% एवढा विकास दर गाठेल असा अंदाज RBIने वर्तविला आहे. त्यानंतर आहे बार्ट डी वेबर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर बार्ट डी वेबर यांची बेल्जियम या देशाच्या पंतप्रधानपदी निवडणूक झालेली आहे. कोणत्या देशाच्या माजी अध्यक्ष मिशेल बॅचले यांना 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे? तर चिली ह्या देशाच्या माजी अध्यक्ष मिशेल बॅचले यांना 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानांच्या संख्येमध्ये भारत देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानांच्या संख्येमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकाचा देश आहे. भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे? तर भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार अमेरिका हा आहे. भारताचे जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे? तर भारताचे जगात मोबाईल निर्माण करण्यात 2रे स्थान आहे. भारतामध्ये प्रत्येक माणसाजवळ आपल्याला स्मार्टफोन आता पाहायला मिळतो. म्हणून आपल्या देशातच एवढी पॉप्युलेशन आहे की खूप सारे मोबाईल आपल्या देशामध्येच विकले जातात.
म्हणून आपल्या देशाचा मोबाईल निर्माण करण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थान आपल्या देशाने पटकवले आहे. त्यानंतर आहे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयेवरून किती लाख करण्यात आली? किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. आधी 3 लाख मिळायचे तर आता 5 लाखापर्यंत ही जी कर्ज मर्यादा आहे ही वाढवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत देशभरात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत देशभरात 40 योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामधील पहिले लोणार येथे केंद्र स्थापन होणार आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर हा प्रश्न रिपीट झालेला. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात टोटल 10 केंद्र स्थापन करण्यात येणार आहे आणि पूर्ण देशात 40 केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. अटल भूजल योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे? तर अटल भूजल योजनेचा कालावधी 2028 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. गोल्डन पिकॉक CSR अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर गोल्डन पिकॉक CSR अवॉर्ड कोल इंडिया लिमिटेड यांना देण्यात आलेला आहे. कोणत्या राज्यातील फॉय सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर ठेवण्यात आलेले आहे? तर राजस्थान राज्यातील फॉय सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर ठेवण्यात आले आहे. BCCIद्वारे CK नायडू यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो ते कोण होते? तर BCCIद्वारे CK नायडू यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो ते एक भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. म्हणजे पहिले भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन तर BCCI CK नायडू हे होते. CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर CK नायडू जीवनगौरव पुरस्कार हा सचिन तेंडुलकर यांना जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे? तर जसप्रीत बुमराह यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून जसप्रीत बुमराह यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालदी अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CK नायडू जीवनगौरव पुरस्काराचे सचिन तेंडुलकर कितवे मानकरी होते? तर CK नायडू जीवनगौरव पुरस्काराचे सचिन तेंडुलकर हे 31वे मानकरी होते. CK नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे कोणत्या वर्षातून देण्यात येत आहे? तर CK नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे 1994 वर्षापासून देण्यात येत आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण हे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. राष्ट्रपतींच्या हस्ते किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर राष्ट्रपतींच्या हस्ते टोटल 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले? तर राष्ट्रपतींच्या हस्ते 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्णपदक पटकावले आहे? तर 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये ओडिशा राज्याने सुवर्णपदक पटकावले आहे.
फायफा वर्ल्ड कप 2034चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर फायफा वर्ल्ड कप 2034चे आयोजन सौदी अरेबिया येथे करण्यात येणार आहे. आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे? तर आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024मध्ये जपान या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे. नुकतेच कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम केला आहे? तर स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली? तर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मायकल मार्टिन यांची निवड झाली. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय हा अमेरिका या देशाने घेतला आहे. युनिसेफचे कार्य संचालक कोण आहेत? तर युनिसेफचे कार्यकारी संचालक हे कॅथरीन रसेल हे आहेत. युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर यामध्ये भारताचा टोटल 26वा क्रमांक आहे. युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी जगभरातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहे? तर टोटल 24.2 कोटी मुले हे शालेय शिक्षणापासून वंचित आहे. आपण सर्वे केल्यानंतर आपल्या जगभरात टोटल 24.2 कोटी मुले हे असे आहेत की ते अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी भारतातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत? तर टोटल 5.47 कोटी म्हणजे 5.47 कोटी इतके मुले अजूनही शालेय शिक्षणापासून वंचित आहे. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक कर्करोग दिन हा 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. समलिंगी विवाह समलिंगी विवाह मंजुरी देण्यास समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा नेदरलँड हा पहिला देश आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले? तर संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे? तर संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा त्यांनी 2012मध्ये ही घोषणा केली होती आणि आता ही दुसरी घोषणा आहे. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे? तर आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी सहकाराच्या माध्यमातून उत्तम विषय हे ब्रीदवाक्य निश्चित केले आहे. कोणत्या देशात पहिल्या आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे? तर नेपाळ या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. युनेस्कोच्या वेटलँड सिटीमध्ये भारतातील कोणत्या शहरांचा समावेश झालेला आहे? तर युनेस्कोच्या वेटलँड सिटीमध्ये इंदोर आणि उदयपूर या शहरांचा समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद मॅडसिन कीज यांनी पटकावले.
टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथम स्थानी असलेले ऑक्सफर्ड विद्यापीठ कोठे आहे? तर बघा, ब्रिटन येथे हे ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे. टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आहेत? तर दुसऱ्या स्थानी हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रथम स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे. तर दुसऱ्या स्थानी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे विद्यापीठ आहे. कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले? तर जॉर्जिया या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले. तर जॉर्जिया या देशामध्ये मलेरियाचा पेशंट आपल्याला कधी सापडणार नाही. कोणत्या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले? तर संयुक्त अरब अमिराती या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले. वर्ल्ड बुकर फेअर 2025चे उद्घाटन कोठे होणार आहे? तर वर्ल्ड बुकर फेअर 2025चे उद्घाटन हे नवी दिल्ली येथे होणार आहे. भारत आणि कोणत्या देशात दरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे? इंडोनेशिया आणि भारत या देशाच्या दरम्यान सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जगातील अत्यंत गरीब देशामध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? बघा, अत्यंत गरीब देशामध्ये प्रथम स्थानी दक्षिण सुदान हा देश आहे. अतिशय गरीब देश आहे दक्षिण सुदान. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक संपन्न झालेले दावोस हे शहर कोणत्या देशात आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक संपन्न झालेले दावोस हे शहर स्वित्झर्लंड येथे आहे. कोलोरॅडो USA येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती वर्ष सुवर्ण पदके जिंकली? तर कोलोरॅडो येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारताने टोटल 4 सुवर्ण पदके जिंकली. एशियन विंटर गेम्स 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर एशियन विंटर गेम्स 2025चे आयोजन चीन या देशात करण्यात येत आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमणने कोणते पदक जिंकले आहे? तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमणने सुवर्ण पदक जिंकले आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत हा 96 क्रमांकावर आहे. 96व्या क्रमांकावर भारत देश आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये कोणत्या देशात सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा कमी डेन्मार्क येथे झालेला आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये 180 देशांच्या कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे? तर त्यामध्ये दक्षिण सुदान येथे सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे आणि अतिशय गरीब देशसुद्धा म्हटला जातो. जोथम नापत यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर जोथम नापत यांची वानुआती या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. ग्लोबल टीचर प्राइज 2025 कोणी जिंकला आहे? तर ग्लोबल टीचर प्राइज 2025 मंसूर अल मंसूर सौदी अरब यांनी जिंकला आहे.
कोणाला नाईटहूड पुरस्काराने अलीकडे सन्मानित करण्यात आले? तर एन चंद्रशेखर यांना नाईटहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे? तर भारताचा सर्वात मोठा व्यापाराला भागीदार असणारा देश हा अमेरिका आहे. वर्ष 2024 मध्ये भारत हा अमेरिकेच्या कितव्या क्रमांकाचा व्यापार भागीदार देश राहिला आहे? तर वर्ष 24 मध्ये भारत हा अमेरिकेचा 10व्या क्रमांकाचा व्यापार भागीदार देश राहिला आहे. भारत हा अमेरिकेची व्यापार तूट किती अब्ज डॉलर आहे? भारत आणि अमेरिकेची व्यापार तूट हे किती अब्ज डॉलरमध्ये आहे? तर हे 45 अब्ज डॉलरमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार चालत असतो. 2 दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरू आहे? तर 2 दिवसीय AI शिखर परिषद हे फ्रान्स या देशात सुरू आहे. चेंज 7 हे कोणत्या देशाचे मिशन आहे? तर चेंज 7 हे चीन या देशाचे मिशन आहे. तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली? तर तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे फिलिपाईन्स या देशामध्ये अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर संयुक्त राष्ट्रांनी 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल. धन्यवाद मित्रांनो.